हॅलो हाय वेलकम बॅक टू माय चॅनल. आय एम नम्रता प्रधानच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी आणि ऐश्वर्या आम्ही चाललो आहोत मार्केटमध्ये. हॅलो. आणि माझ्या केसांवरून तुम्हाला कळत असेल खूप वार आहे. इट्स लाईक खूप वर्षांनी आम्ही पेंटच्या मार्केटमध्ये चाललोय. नोटेड है ना. ते पण चालत चालत. आणि इथे आल्यावर शहाण्या माणसांनी गाडी किंवा उबेर बिबेर इथे काय नसतं, बट गाडी पण नेऊ नये. छोट्या छोट्या गल्ल्या आहेत ना, सो तुम्हाला मला दाखवूनच बरोबर अडकला असं होतं. सो आम्ही घ्यायला चाललो सटरपटर. नाही पहिला मुद्दा होता सटरपटर, जे मी ऍक्च्युली खात नाही, बट तिचं हॉलिडे चालू आहे. हां नाही. आणि ऐश्वर्याच्या संगतीत राहिला नाही तुम्ही अगदीच स्नॅक्स अगदी आवडीने खाल. तर चालता चालता दमच लागला बाई, एवढं चाललो आम्ही. ठीक आहे. एनिवेज बरंच चाललं ना घरापासून. येस. तर आम्ही चाललो तर आता आधी आम्ही स्नॅक्स घेणार आहोत किंवा आम्ही आधी भाजी घेऊ. आणि आज मी तुम्हाला थोडंसं पेण फिरवेन. पेणमध्ये लहानपणी म्हणजे मी जेव्हा यायची, आम्ही भाजी मार्केटमध्ये जायचो. ते भाजी मार्केट आजही तसंच आहे, त्याच्यात काहीच बदल झालेला नाही आहे. आणि इथे एक छोटंसं तलाव पण आहे, तिथे आम्ही वॉकला जायचो, फोटोज काढायचो आणि वॉक पण करायचो. सो अशा पद्धतीत आज आम्ही थोडंसं पेण फिरणार आहोत आणि तुम्हाला सुद्धा पेण दाखवणार आहोत. सो स्टे ट्यून. बाय बाय. तर हे इकडचं असलं छोटंसं मार्केट आहे, छोट्या छोट्या गल्ल्या आहेत. अशी दुकानं मुंबईत फार कमी बघायला मिळतात. आता आम्ही भाजी मार्केटमध्ये शिरतोय. पावसाळ्यामध्ये पण बऱ्याच प्रकारच्या भाज्या मिळतात ज्या अदर सीझनमध्ये मिळत नाही. बरोबर. कंटोलीची भाजी पावसाळ्यातच मिळते ना, काय उन्हाळ्यात? करटोली. हां करटोलीची. पावसाळ्यात का उन्हाळ्यात? उन्हाळ्यात पावसाळ्यामध्ये. हां मिळाली तर घ्यायची का? घेऊया ना. पण हां गणपती आय थिंक बऱ्याच ठिकाणी गणपतीच्या त्या पडवळ सीझनल मध्ये येतात. राईट. आज बघू कुठे काय काय भाज्या मिळतात ते. कुठली? ही मिळाली व नाही, तोंडली आहे ती. कंटोलीची भाजी नाही आहे, तिची तोंडली. ठीक आहे. हे असलं मार्केट आहे, सुंदर गोड छान छान छोटे छोटे दुकान आहेत इथे. ऑल इन वन मार्केट आहे. सगळंच तर ही जी गल्ली आहे ना, या गल्लीच्या स्टार्ट पासून ही कंटोली आहे. पण ती नाही कंटोली होती. कारलंय बघा, छोटं कारलं, पण ती पण अशीच दिसते. प्लीज डोंट जज मी. ऍक्च्युली ते कंटोली असलं, तू त्याला कारलं म्हणत असशील. असं का? हा तर सांगायचं. ही छोटे आवळे पण आहे तिथे, घ्यायचे का ऐश्वर्या? घे ना, खाऊन बघ. नाईस, छान आहे. एक द्या. हे घ्यायचं का तोंडी? तोंडली तुला आवडते? आपण पहिले फिरू ना, बघू ना कंटोलीची भाजी मिळते का. खूप दिवसापासून मला आवळे खायचे होते. इतके छान लागतात ना छोटे. तिखट मीठ घालायचं, मस्त शेक करायचं. चुकले पैसे बघून येऊ. पकडे, पैसे दे. आम्ही कॅशियर. तर आम्ही छान आवळे घेतलेत. हे बघा. आणि इथे माहिती आहे, पेणमध्ये एक सगळ्यात भारी गोष्ट आहे की इथे ना सगळेजण त्यांच्या शेतातली भाजी आणून विकतात. म्हणजे इथे बाहेरून कुठून येत नाही, खराब नाही, एकदम फ्रेश भाजी. हे खरं आहे, अगदी परफेक्ट. फ्रूट्स पण इथे खूप फ्रेश असतात. नाही हो. कशा दिल्या शेंगा? शेंगा 20 रुपये, 1 किलो 80. 20 रुपये पाव, 1 किलो 80. 1 किलो नको, अर्धा किलो. अर्धा किलो द्या. तर अशा प्रकारे आम्ही एका टोकाला आलोत आणि इथे आल्यानंतर असं मार्केट संपतं आणि बाहेर येतो आम्ही. तर इकडे काही अशा गोष्टी छान छान. 4 रस्ता म्हणतात त्याला, काय म्हणतात ऐश्वर्या? हा ना, एंड आहे. इथून चिंचपाडा सुरू होतो. हे बाजारपेठ इथे संपते. ओके. हां
चलो फिर रिटर्न. येस रिटर्न. लेट्स गो. 40 पाव. अर्धा किलो घ्यायचा का पाव किलो बस? पाव किलो बस होईल. पाव किलो घेऊ. एक पाव दे ना. मीठा आहे ना? एक घे. हा नाईस. किती छान वेगवेगळ्या टाईप्सची फ्रुट्स आहेत तिथे बघा. दीदी आज कॅशियर आहे. अगं पाचशे सुट्टेच का? असं कोणी फ्रीमध्ये फ्रूट देतं ना मला खूप आवडतं. फायनली ऐश्वर्यानी काय म्हणतात हे आपलं काय ते तिन्ही भाज्यांना मी वेगवेगळी हे दिली. तिन्ही फरक कळू म्हणजे जाणून घेतलं की एक्झॅक्टली काय. तर सांग आता ऐश्वर्या. हे बघा, लांब आणि प्लेन असतात ना, ते पडवळ आहे. ओके. जाड असतात आणि लांब असतात ते कारलं आहे. आणि छोटे असतात ते करटोली आहे. म्हणजे ते कारल्यासारखंच दिसतं पण ते छोटे असतात. असं मी वेगवेगळे विभागून दिले तिघांना. कन्फ्युजन तरी नाही होणार यार. अभ्यास ऐश्वर्याचा. काहीतरी मटन मटन म्हणतोय तो. मटण तोंडली सगळ्यात बेस्ट जर कोणाला आवडत नसेल तर ती कशी बनवायची फ्राय कुरकुरीत. आय हॅव अ गुड रेसिपी आणि आपण उद्या बनवूया भाजी. आणि मला असं वाटतं आपण आवळ्याचा अजून एक घ्यायचा का? आवडे बस झाले आवळे. खाऊन तुला कसं वाटलं? मला छान वाटलं. एक आवळ्याचा वाटा पण द्या मावशी. आणि तोंड. नाही तुला कारलं आवडतं का? हा म्हणजे खूप आवडतं मला पण. मक्के. मक्के कसे दिले काका? 50 हा 3 4 दिले. हो वाव. ये चल बघून घ्या व्यवस्थित. 4 काढून द्या ना काका. छान. हां हे जे शॉप आहे ना, इथे मी लहानपणी खूप यायचे. बॅग, बुक्स, कवर सगळं घेण्यासाठी. आणि हे एक शॉप. जुना शॉप आहे. हा जुनं शॉप आहे. सगळं स्कूलचं स्टफ घेण्यासाठी. इथे मिळेल का आपल्याला असं पण? मिळेल. पूछ बाहेर ठेवा. काय ठेवा बाहेर? मग नेल रिमोट द्यायचं. नेल रिमोट म्हणून जाईल. बोल ना. घे. नेल रिमोट आहे ना? नाही आहे. अरे यार ॲसिटोन आहे ना पर. नाही आहे सिटोन त्यांच्याकडे. सिटोन पण नेल रिमोट पण नाही. लेट्स गो. तर आम्ही स्नॅक्स घ्यायच्या कारणाने बाहेर पडलो होतो. बट आम्ही खूप भाज्या घेतलेल्या आहेत. ओके. सो आम्ही खूप भाज्या घेतलेल्या आहेत. आणि संगतीचे परिणाम म्हणू शकतो तुम्ही. कारण की ऐश्वर्या माझ्यावर राहिली की असं काय काय खाऊ शकतं ऐश्वर्या. तर आम्ही आहे ना कॉर्न घेतलेत. मक्के घेतलेत. 4 मिळाले आम्हाला 50 रुपयाला. आणि कॉर्न बन सूप ना. कॉर्न बन सूप असंच काहीतरी नाव आहे. पण त्याच्यात अमेझिंग लागते. त्याची रेसिपी मला माहिती आहे. सो मी ते बनवणार आहे आणि मी त्याचा रील बनवणार आहे. पण आम्ही तरीसुद्धा या स्नॅक्सच्या दुकानात आलो. इथे खूप जुनं दुकान आहे आणि मी पण लहानपणापासून इथे खूपदा आले आणि आम्ही इथूनच खाऊ घेतो. सो आता आम्ही काय काय स्नॅक्स घेतो ते आपण बघूयात. लहानपणची आठवण ना. चकली. येस. ही वाली नाही ती ऑरेंजवाली ती. या. ऑरेंजवाली ती चांगली असते. हां पक्का. हो कारण ती प्लेन एवढी नाही लागणार ना. खास नाही लागणार. मला काय वेफर रोल घेतला का तू? तुझा फेवरेट? नको बाई ऐश्वर्या. जाम शुगर. तू खाणार का? नो आय डोंट लाईक दॅट वेफर रोल. इथे काय? कुरकुरे लेस वगैरे तर आठवतच नाही अजिबात. पिकनिक. हां पिकनिक घेऊ शकतो. पिकनिक इज नाईस. थँक्यू. तर आम्ही नाही म्हणता खूप काय घेतलंय. ॲक्च्युली आता माझा चीट डाएट चालू आहे ना. सो आणि सुट्टीवर असल्यावर अगं माहिती म्हणजे अगं काय म्हणते. हां बिल. बॅग नाही पिशवी लागेल. तुला घेता नाही पिशवी. तर सांगायचं तात्पर्य असं की इकडे आल्यावरती सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, रात्रीचं जेवण असं
रोज चालतो. जिकडे माझे मस्त कट आलेले तर परत असं बघू झालं. ठीक है चलता है और 2 दिन. So finally snack is here and veggies is there. क्या करें, पता है ये सब पालना चाहिए, डाइट एंड ऑल, शुगर कंट्रोल वगैरह वगैरह, बट ठीक है कभी कभी चलता है. तर हां देवळात जायचं आंबे मातीच्या तिकडे. चाल जाऊया. म्हणे ब्लॅक घातलंय आपण. ब्लॅक नहीं चलता, भगवान को ब्लॅक नहीं चलता. मतलब वैसी बात नहीं है, चलता है बट कशासाठी आपण जायचं, हो की नाही. आपण उद्या परवामध्ये जाऊया, तसं या संडे सोमवार मंगळवारच्या वाराला जाऊया. खूप छान मंदिर आहे आमच्या इकडचं ते. तर आता फायनली आमची शॉपिंग झाली आहे आणि खूप मजा आली. खूप मजा आली. हो ॲक्च्युली पण घरी इकडे आल्यानंतर कसा वेळ जातो काहीच कळत नाही. म्हणजे लिटरली मी 2 दिवस अख्खा दिवस घरात होते, पण सकाळी उठल्यापासून ते रात्र कधी होते हेच कळत नाही. इथे आल्यावर फक्त आणि फक्त आराम, खायचं प्यायचं झोपायचं, दॅट्स इट, बाकी काहीच नाही. आणि इथे गाडी चालवण्यासारखं काही नाही आहे, राईड अँड ऑल. आणि जरी जायचं झालंच तर आम्ही ऑटो करून जातो. इथे खूप सारे ओळखीचे काका आहेत रिक्षावाले, तर त्यांच्या ओळखीने आम्ही ऑटो करून जातो. येस, सो आम्ही अशा प्रकारे खूप मजा केलेली आहे. पण घरी गेल्यावरतीच हा ब्लॉग मी एंड करेन. घरी गेल्यावर आम्ही दाखवतो एक्झॅक्टली आम्ही काय काय घेतलं आहे ते. सो स्टे ट्यून. असा इकडचा असा रस्ता आहे छानपैकी. आमचं गाव नाही आहे, पण गावाला आल्याचा फील नक्कीच येतो इथे आल्यावर. तर हे आहे आंबेमातेचं मंदिर. इथे नवरात्रामध्ये एवढं काय काय छान छान गोष्टी होतात. रोज साड्या छान नेसवल्या जातात, गरबे होतात. आणि ही छोटीशी गल्ली, इथून 4 व्हीलर काढायसाठी ड्रायव्हर तरी प्रो पाहिजे, किंवा ड्रायव्हिंग करणारा माणूस हुशार पाहिजे. सो येस, अशा प्रकारे ही छोटीशी गल्ली आहे. एक्सक्यूज मी, ॲक्च्युली आत्याने आम्हाला 2 कामं सांगितलेली, त्यातलं एक काम केलं आहे, एक काम राहिलेलं आहे. इलेक्ट्रॉल पावडर घ्यायची आहे, जी ऐश्वर्याच्या लक्षात नव्हती. धुंदीत चालते, धुंदीत. आता जाऊन विचारलं पहिले आहे का. गो असणार इलेक्ट्रॉल पावडर. 4 पॅकेट्स नाही, 5 घे, 5 बनताही आहे. बोल बोल बोल. मी म्हणाले ऐश्वर्या ती ॲसिटॉन करून ॲसिटोन. तर म्हटलं ॲसिटोनचा वापर कर. फालतू. ॲसिटोनचा वापर कर. वा, यूज करा. आमच्या काकू चालल्यात बघा कशा डुलत आजी. हे आमचं घर आहे, सुंदर छान मस्त. इथे एक फ्रंट गेट आहे या साईडला. ह्या आंब्याच्या झाडाच्या कैऱ्या पाडल्या होत्या आम्ही. फायनली आम्ही घरी आलो. आम्ही तुम्हाला दाखवतो की आम्ही काय काय शॉपिंग केली होती. सो म्हणजे ना हे काय होतं गं, खजूर ओले खजूर घेतलेत आम्ही. त्याच्यानंतर हे तोंडली फ्रेश मस्त. त्याच्यानंतर मके घेतले 50चे किती 4 दिले, 50चे 4. आवळे घेतलेत, जे नम्रता प्रधानला खूप आवडतात, मस्त फेवरेट आहे तिचे, फ्रेश आहे. आणि या ना शेंगा आहेत, उकडून ज्या मस्त उकडून. इट्स व्हेरी नाईस. प्रोटीन काय असतं, प्रोटीन असतं. हो पौष्टिक आहे. उकडलेल्या शेंगा वगैरे अशा खाव्या. इट्स नाईस. खाऊ पण टाकायचं आपण. मेन तो खुराक आहे ज्याच्यासाठी आम्ही गेलो होतो. पिकनिक, लहानपणची आठवण. कोणी खाल्ली असेल पिकनिक आणि रील्स कॉमेंट करून सांग. येस, हे चना चोर गरम आहे. मला तू पण घेतलीस. दिस लाईक होममेड अँड दिस इज बालाजी. हे कोणी खाल्लंय कमेंट करून सांगा. बिस्किट्स
हल्दीराम ॲक्च्युली मला हे सगळं आणि हे आवडतं. ना हे म्हणजे मुंबईला मिळतं की नाही मला माहिती नाही. मिळतं Please, का हा. ते ओके आय एम सॉरी. सो हे खूप भारी लागतं. पुडिंग फ्रूट पुडिंग आहे, मस्त लागतं एकदम छान छान. चकली किटकॅट ते माझं नाही. ये तो हमने नहीं लिया, ये बड़ी हाँ त्याला म्हणतात मुखवास. जॅम आणि मार्केस्ट बिस्किट. तर तोंडलीची तर तोंडलीची रेसिपी मी तुम्हाला शेअर करते. तोंडली छान धुवून घ्यायची, छान अशी उभी चिरायची आणि मी तुला सांगतो तू ऐक, छान अशी उभी, ज्यांना त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर आवडत नाही त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे. सो लिसन केअरफुली. तर छान उभी चिरली की कढईमध्ये तेल घालायचं, मोहरी, त्याच्यावर हिंग, बारीक चिरलेला कढीपत्ता ॲक्च्युली खायला काही काही लोकांना अख्खा आवडत नाही, मी तुकडे करून टाकते कढीपत्ता, त्याचा एक स्वाद छान येतो. त्यानंतर त्याच्यावर तोंडली टाकायची आणि त्यावर ते तोंडली फ्राय केली नसतं, त्याच्यावर तिखट, हळद आणि फक्त मीठ. फ्राय 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 छान परतून घ्यायची. वाफवायची नाही, ओके, ओके. वाफवली तर ती थोडीशी अशी मऊ होते, मऊ काही होते. काहींना आवडत नाही. ओके, हां. जर तुम्हाला कुरकुरीत छान क्रिस्पी तोंडली खायची असेल आणि ज्यांना कच्ची भाजी खायला आवडते त्यांच्यासाठी बेस्ट रेसिपी आहे. फ्राय 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 आणि त्याच्यावर तुम्ही चाट मसाला टाकून बघा. अरे वा, क्या बात आहे. चटपटी सुंदर. आणि हेल्दी हेल्दी. भाजी अशी मी बनवते आणि मस्त पोळी किंवा भाकरीबरोबर तुम्ही खाऊ शकता. तुम्ही घरी ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. येस. तो अशा प्रकारे आज आमची शॉपिंग झालेली आहे आणि आम्ही खूप मजा केलेली आहे. खरंच खूप असं पेन नाही दाखवता आलं, पण बेसिकली एवढंच आहे, जास्त असं खूप मोठं नाही नाही आहे. आहे. हो. पण हे आणि मेन मार्केटिंग गोष्ट अशी आहे की आम्ही 1.5 तासामध्ये आलोय. म्हणजे आपण 12:30ला निघालो, 1:30 वाजता है ना फिरत आम्ही सगळं, हो. थोडंफार गोष्टी घेत वगैरे आलो आणि मजा केली. मजा केली. सो आजचा आमचा दिवस संपलेला नाही आहे. आमची ही काय म्हणतात गोष्ट तुम्हाला माझ्या भावना पोचल्या असतील आय थिंक सो. म्हणजे ब्लॉगचा टाइम संपलाय. हा ब्लॉग संपला. हां, ब्लॉग संपलाय. Best. पण आम्हाला जो रेसिपी वगैरे करायची आहे ना, ती आम्ही इव्हनिंगला करणार आहोत. येस, आज आम्ही कॉर्न सूप बनवणार आहे. येस. एक्सपेरिमेंटल रेसिपी आहे का ती? अरे काय लागते यार, मी जेव्हा अच्छा, तू ट्राय केली मी आहेस. ट्राय ओके, चलो. ट्राय ओके, ओके. बट बनवलं कधीच नाही मी. ओके. प्यायले हॉटेल चांगल्या मोठ्या छान रेस्टॉरंटमध्ये मी सूप प्यायले विच इज व्हेरी नाईस. तर त्यासाठी छान कॉर्न आणले आणि आज आम्ही कॉर्नचं सूप बनवणार आहोत. पण मी त्याचा ब्लॉग नाही म्हणून मी त्याचा रील बनवणार. डस. सो स्टे ट्यून. आणि हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. येस. आणि बाकी स्टे हेल्दी. पावसाळा आहे, पाऊस पडतोय, जास्त भिजू नका, स्वतःची काळजी घ्या आणि स्टे ट्यून. येस. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला. तोपर्यंत बाय 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 बाय.